जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण समाजामध्ये ज्यावेळेला वावरत असतो त्यावेळेला एक सातत्याने मनामध्ये एक विचार येत राहतो. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येत असतो की अशी काही उपासना साधना आहे का की त्या साधनेच्या पुण्य प्रभावानं आपली दरिद्रता, आपली गरिबी दूर होईल, आपल्यापाशी संपत्ती प्राप्त होईल, ऐश्वर येईल आणि ह्या पृथ्वीवर जोपर्यंत आहे आपण तोपर्यंत धनसंबंधी कुठल्याही प्रॉब्लेममुळे आपल्याला मानसिक क्लेश होणार नाही. म्हणजे श्रीमंत माझ्या दृष्टिकोनातनं त्याला बोललं जातं की ज्याला धनसंबंधी प्रॉब्लेममुळे त्याची काही कामं म्हणजे ही होत नाही, अडचणी त्याला येत नाही, तो खऱ्या अर्थाने श्रीमंत. उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरण देऊन समजून सांगायचं झालं, समजा तुम्हाला 25,000 रुपये महिन्याला इन्कम आहे. 25,000मध्ये तुमचं चाललंय व्यवस्थित चाललंय तर तुम्ही श्रीमंत आहे, लक्षात घ्या. परंतु तुम्हाला 50,000 रुपये तुम्हाला इन्कम आहे महिन्याचा, परंतु तुम्हाला दवाखाना तुमच्या मागे आहे आणि खर्चच तुम्हाला 55,000 होतोय, तुमचा 60,000 होतोय आणि उरलेल्या 10,000साठी तुम्हाला कसरत करावी लागते, किंवा तुम्ही कर्ज घेतलंय आणि तुम्हाला टेन्शन आहे की हे कर्ज कसं फेडायचं, ह्यात मॅनेज होईल का न होईल, तर तुम्ही मग गरीब आहे असा त्याचा अर्थ माझ्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की तुमच्या डोक्यावर कर्ज नाही पाहिजे तो श्रीमंत, आणि ज्याला पैशा संबंधी चिंता लागून नाही तो श्रीमंत मी मानला जातो, त्याला श्रीमंत म्हणायचं. तर असं जीवन माणसाने ज्यावेळेला जगतो त्यावेळेला त्या जीवनाचा व्यवस्थित आनंद घेऊ शकतो. तर तुमच्यावरती कुठलं कर्ज नसावं आणि आर्थिक चणचण किंवा आर्थिक टेन्शन तुम्हाला नसावं की हा हप्ता कसा फेडायचा आहे, की दवाखान्याला पैसे कुठून आणू, हे असं नाही झालं पाहिजे. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे, जेवढ्या प्रमाणात लक्ष्मीची तुम्हाला गरज आहे, तर तेवढी लक्ष्मी परमेश्वरी कृपेनं, भगवतीच्या कृपेनं, जगदंबेच्या कृपेनं तुमच्यापाशी आली पाहिजे. तर ह्याच्यासाठी काय साधना उपासना काय आहे का, त्या संबंधी आज मी माहिती देणार आहे. तर आज हा विषय मी घेतोय कारण की मित्रांनो, आज अमावस्या आहे. आज माघ महिन्याची अमावस्या 2026. आता तारीख आज तारखेचं काय माझ्या लक्षात नाही, परंतु आज माघ महिन्याची अमावस्या आहे आणि हे अमावस्या मंगळवारी आलेली अमावस्या आहे. यासोबत आता आज 9:15 वाजेपर्यंत धनिष्ठ नक्षत्र चालू असून रात्रीच्या 9:15 नंतरनं शततारका नक्षत्र म्हणजे शतभिषा नक्षत्र चालू होते. तर तुम्ही म्हणताल की ही माहिती तो आम्हाला का सांगतोय, ही नक्षत्र ही आहे. मित्रांनो, विश्वसार नावाचा एक तंत्र संबंधी ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये दुर्गा अष्टोत्तर शतनाम नावाचं एक स्तोत्र आहे. ह्या स्तोत्राचा जर शतभिषा नक्षत्रामध्ये म्हणजे असा योग आला पाहिजे की मंगळवार पाहिजे, त्या दिवशी अमावस्या पाहिजे, त्या दिवशी शतभिषा नक्षत्र पाहिजे आणि ती पण रात्रीचं पाहिजे. म्हणजे त्याचा रात्रीचा कालखंड गाठून तुम्ही जर त्या वेळेला 108 दुर्गेच्या अष्टोत्तर शतनामाचे पाठ केले तर ह्याच्या पुण्य प्रभावानं धन संबंधी तुमचे प्रॉब्लेम दूर होतात. धन संबंधी प्रॉब्लेम दूर होतात म्हणजे तुमचे इन्कम येण्याचे सोर्स वाढतील आणि तुमचे अनाहक खर्च होण्याचं जे काय प्रमाण आहे, जे सोर्स आहेत ते बंद होतील, ज्यातनं तुमचा नाहक खर्च होतोय, पैसा वेस्ट जातोय, ते बंद होईल आणि तुमचं पैशा संबंधी तुम्ही समृद्ध राहताल, धनसंबंधी समृद्ध राहताल. तुम्हाला वाहन सुख, गृहसौख्य, धन धान्य नाही का, असे 8 प्रकारचं लक्ष्मी तुमच्यापाशी नांदल, अशा पद्धतीने ती उपासना आहे. तर मित्रांनो, तंत्रशास्त्रामध्ये सांगितले, विश्वसार तंत्रामध्ये भौमावास्या निशामग्रे चंद्रशेत भिषाम गते विलिख्य प्रपठेत स्तोत्रम सभवेत संपदाम पदम, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्या तंत्रामध्ये. परंतु त्याच्यामध्ये असं पण सांगितले की ते तुम्ही लिहून मग पाठ करा. तर तुम्ही तसंच करा. तर तुम्ही काय करा, आता पूर्वी गोरोचन, लाख, कुंकू, सिंदूर, कापूर, तूप, साखर आणि मध ह्या सगळ्या वस्तू एकत्र करून त्यांनी ती लिहायचं, असं त्यात ती भोजपत्रावर लिहायची. परंतु ह्या एवढ्या सगळ्या वस्तू तुम्हाला उपलब्ध होतील झाली तर चांगलीच गोष्ट आहे. भोजपत्र तुमच्यापाशी उपलब्ध असेल तर चांगली गोष्ट आहे. पण जरी नसेल तुमच्याकडे भोजपत्र
तर तुम्ही लाल रंगाच्या शाईनं दुर्गा अष्टोत्तर शतनाम स्तोत्र संध्याकाळी 9:15 नंतर पेनाने लिहून काढा आणि लिहून काढून तुम्ही देवी समोर ठेवून पाठ करा आणि पाठ केल्यानंतर त्याचं ताईत बनवून तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता. देवीचे नाव असतात त्याच्यामध्ये, ते एक प्रकारचं सुरक्षा कवचच असतं. तर मित्रांनो, आता ही झाली माहिती की बाबा अशा अशा पद्धतीनं कसं कुठलं स्तोत्र करायचं, काय करायचं, पण त्याची विधी सांगतो की कसं करायचं. सर्वप्रथम तुम्ही भगवती दुर्गाचा फोटो घ्या. तुमच्यापाशी भगवती दुर्गेचा फोटो नसेल, तुळजाभवानीची मूर्ती घ्या. तुळजाभवानी नसेल, काळूबाईची घ्या. काळूबाई नसेल, काली मातेची घ्या. सरस्वतीची घ्या. जी तुमच्यापाशी देवी आहे, लक्ष्मी असेल, लक्ष्मीची घ्या. कुठल्याही एखाद्या देवी पुढे बसून, धुमावती नाही पाहिजे फक्त, ही एक महत्व. आता धुमावती तर जास्त करून कोण घरात करत नाही आणि संन्यासी लोकांचं जास्त करून त्या मार्गात असतं. तर तुम्ही भगवती दुर्गा, लक्ष्मी, पार्वती, कुठलीही देवी एखादी घ्या. तुमचं तोंड पूर्वेकडं किंवा उत्तरेकडे पाहिजे मित्रांनो. घोंगडीचं आसन तुमच्यापाशी पाहिजे. तुम्ही घोंगडीच्या आसनावरती बसा. घोंगडीच्या आसनावरती बसून तुम्ही आचमन करा पहिल्यांदा. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, असं 3 वेळा आचमन करा. आचमन केल्यानंतर ओम ऋषिकेशाय नमः म्हणा, खाली सोडा. त्यानंतर पाणी घ्या आणि ओम अपवित्र पवित्रो वा सर्व स्थागतो पिवा यह स्मरेत पुंडरीकाक्ष सभ्याभ्यंतर असं बोलून अंगावरती पाणी शिपडा. हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करा. संकल्प महत्वाचा आहे. तुम्ही संकल्प संस्कृतमध्ये पण करू शकता, मराठीतनं पण करू शकता. संस्कृतमध्ये ज्यांना संकल्प येतो त्यांनी संकल्प करा. ओमस्य श्री तन्मे मन शिव संकल्प मस्त. ओम शिव 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 श्री शिवाज्ञ प्रवृत्त मानस्य श्री श्वेतवाराह कल्पे कलियुगे कली प्रथम चरणे विश्वावसु नाम संवत्सरे महाराष्ट्र राज्ये, म्हणजे त्यामध्ये उल्लेख करायचा. दंडकारण्य, जम्बूद्वीपे, भरतखंडे, आर्यावर्ता, एकदेशे, दंडकारण्ये, महाराष्ट्र राज्ये, पुणे जिल्हे, बारामती ग्रामे, बारामती तालुके, वानेवाडी ग्रामे. आता हे मी माझ्यासाठी बोलते, तुम्ही असं तालुका जिल्हा वाईज ती तुम्ही हे करा. आणि तुमच्या जवळपास एखादी नदी असेल, आता आमच्या इकडे ह्या बाजूला नीरा नदी आहे, मग नीरा नदीच्या आम्ही दक्षिण तीराकडे राहतो, मग उत्तर तीर आहे, उत्तर तीराकडे, तर मग आम्ही बोलायचं नीरा नदी उत्तर तीर आहे. तुमच्यापाशी जवळ चंद्रभागा असेल, भीमा असेल, कृष्णा असेल, कोयना असेल, कुठली नदी असेल, त्या नदीच्या तुम्ही ज्या तीरावर राहताय, म्हणजे उत्तर तीराला राहताय का दक्षिण तीराला राहताय, कुठल्या तीराला राहताय, त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा उल्लेख करायचा आणि मग सांगायचं भगवती दुर्गा प्रीत्यर्थे, देवी दुर्गा प्रीत्यर्थे. मग असं बोलायचं. तुम्ही गोत्राचा पण उल्लेख करायचा तिथं. तुमचं नाव अहम म्हणून, अहम प्रवीण जाधव, म्हणजे असं अर्घ द्या ना तुमच्या. कश्यप गोत्रोत्पन्न अहम असं बोलायचं तुम्ही. कश्यप असेल, तुमचं वशिष्ठ असेल, तुमचं कुठलं जे गोत्र, मांडवी असेल, कुठल्या गोत्र असेल त्याचा उल्लेख करायचा आणि बोलायचं की भगवती दुर्गा प्रीत्यर्थे ऐश्वर्य, संपत्ती, धन धान्य, ऐश्वर्य प्राप्त्यर्थे. आणि मग अष्टोत्तर शत संख्यात्मकम दुर्गा अष्टोत्तर शतनाम स्तोत्रम पाठम यथाशक्ती यथामती यथामिलीचे प्रचार आहे जपम पाठम करिष्य, असं बोलून तुम्ही पाणी सोडायचं. हे झालं संस्कृत मध्ये संकल्प करण्यासाठी. तुम्हाला संस्कृत मध्ये संकल्प करता येत नसेल, सरळ मराठीत सांगा. हे जगदंबा दुर्गे, भगवती दुर्गे, मी अमुक अमुक, माझं हे अमुक अमुक गोत्र आहे, मी अमुक अमुक दिवशी, म्हणजे त्या दिवसाचा उल्लेख करायचा, माघ महिना, अमावस्या तिथी आणि मंगळवारचा दिवस, वार, तिथी आणि नक्षत्र चंद्रशत भिषा नक्षत्रात असताना, असं पण सांगायचं स्पष्ट. हे तिथेचा पूर्ण उल्लेख करायचा, त्या मुहूर्ताचा उल्लेख करायचा संपत्तीची प्राप्ती होण्यासाठी आणि ह्या स्तोत्राचा पूर्ण प्रभाव मला मिळावा, पूर्ण लाभ मला मिळावा म्हणून देवी दुर्गे तुझ्यासाठी मी हे अष्टोत्तर शतनामाचा पाठ करतोय. विषय क्लिअर. आणि हा झालं. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, देवी दुर्गेचं आहे ना पंचोपचार पूजन करून घ्या. पंचोपचार पूजन करणं आवश्यक आहे मित्रांनो. पंचोपचार पूजन मध्ये जल समर्पयामी, म्हणजे पाण्याने शिपडून पाणी, देवीचा फोटो, मूर्ती काय असेल ते धुवून घ्या. जलम समर्पयामी, गंधम समर्पयामी, चंदन लावा, हळदी कुंकू लावा, धूपम समर्पयामी, उदबत्ती धूप काय असेल ते फिरवा, दीपम समर्पयामी, दीप दाखवा किंवा दीपम दर्शयामी बोललं तरी चालतं. आणि त्यानंतर नैवेद्यम
निवेदयामी, नैवेद्य तुम्ही दाखवा. आणि खिरीचा, खीर, पुरी, वरण, भात, तूप ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवा. मित्रांनो, ज्या वेळेला तुमचा हे पूर्ण पाठ पूर्ण होतील, देवी स्वतः तिथं उपस्थित असते, लक्षात घ्या. तिचं नाम वगैरे तुम्ही ज्या वेळेला हे करता, जप करता, त्यावेळेला देवता तिथं प्रत्यक्ष उभा असतो. देवतेच्या योगीने प्रत्यक्ष तिथं उपस्थित असतात. त्यांचं पूर्ण लक्ष असतं तुमच्यावरती, तुम्ही काय करताय, कसं करताय ते. तर हे झाल्यानंतर तुम्ही एक काम करा. भगवती दुर्गा देवी ही होम बलिप्रिय आहे, लक्षात घ्या. तर तुम्ही काय करा, सगळं 108 नामाचं तुमचं हे झालं, 108 आवर्तनं झाली, 108 देवीच्या 108 नामाची म्हणजे 78 शतनाम स्तोत्राची 108 आवर्तनं ज्या वेळेला तुमची होतील पूर्ण आज रात्री, त्यावेळेला शेवटच्या आवर्तनाला तुम्ही कुंकुमार्चन किंवा पुष्पार्चन करू शकता भगवती दुर्गेसाठी. आता ते कसं करायचं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. हा, आता देवीला आता कसं करायचं, ओम सत्ये पुष्पमार्चयामी किंवा सत्ये कुंकुमार्चयामी, साध्वे पुष्पमार्चयामी किंवा कुंकुमार्चन करणार असतील तर कुंकुमार्चयामी, भवप्रीतायै पुष्पमार्चयामी, भवान्यै पुष्पमार्चयामी, भवमोचन्यै असं पुष्पमार्चयामी. त्याच्या पाठीमागं न लाय जोडून वरती हे करायचे तुम्ही, ऐकार म्हणजे असं डबल मात्रा येई उल्लेख करायचा. भवानी, चंडिकाय, चंद्रघंटाय, अहंकाराय असं, बुद्धी असं, चितायै, चित्तेय असं असं तुम्ही हे करा. संस्कृतमध्ये ती विभक्ती त्याला लावा आणि त्या पद्धतीने तुम्ही ती पुष्पार्चन किंवा कुंकुमार्चन करा. त्यानंतर त्यानंतर तुम्ही हे झाल्यानंतर बली एक अर्पण करा देवीला. बली कसं अर्पण करायचं, एक लिंबू घ्या, लिंबाला 3 ठिकाणी गंध लावा. ब्रह्मवागेश्वरी नम, उमा महेश्वराय, ब्रह्मवागेश्वरी नम, लक्ष्मीनारायणाय नम, उमा महेश्वराय नम असं म्हणून 3 ठिकाणी गंध तुम्ही लावा. एक सुरी घ्या, ओम खं खडगाय नम असं म्हणून त्याला सुरीचं पूजन करा. सुरीला होल नसावं, लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्ही बली देणार आहे त्या सुरीला होल नसलं पाहिजे. काय काय सुरी असतात त्याला होल असतात. आता काय बघा, मुस्लिम बांधव आपले त्यांच्या पद्धतीनं ते बली करतात, त्यांच्या सुरीला 3 होल असतात, लक्षात घ्या. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार तुमचं पातं बली देताना अखंड पाहिजे, तर ती तुमचा बली देवता ग्रहण करत असतो, लक्षात घ्या. तर तुमच्या ब्लेडला होल नाही पाहिजे, अखंड पातं पाहिजे. अखंडच पातं असतं कधी पण, मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रावर तुम्ही जाऊन बघा स्वतःच्या डोळ्यांनी, तर अखंड पातं असतं. तर तुमचं चाकू का असा ना, पण अखंड पाहिजे, त्याला छिद्र नाही पाहिजे. ओम खं खडगाय नमः असं बोलून त्याचं पंचोपचार पूजन करा शस्त्राचं. त्या बलीचं पूजन करा, पाणी वगैरे टाका, त्याच्यावर गंध लावा, फुल अक्षरा इत्यादी टाका लिंबावरती. आणि लिंबाच्या देठाकडून लिंबू कट करायचा तुम्हाला. पण जिथं लिंबू तुम्ही कट करणार आहे त्याच्या खाली एक असा अधोमुखी त्रिकोण काढा, अधोमुखी त्रिकोण असा कुंकाने जमिनीवरती. मध्ये एक तिंब द्या, बिंदू द्या, त्याच्यावरती तो लिंबू द्यावा आणि मंत्र बोलायचा. एही एही परमेशानी परमेश्वरी भगवती दुर्गे इदम बली ग्रासे ग्रासे भक्ष भक्ष हुम फट स्वाहा हा मंत्र बोलायचा. जर तुम्हाला हा मंत्र लक्षात नाही राहिला काही प्रॉब्लेम नाही, मराठीत तुम्ही बोला, हे जगदंबे दुर्गे भगवती दुर्गे, तुझ्या संतुष्टीसाठी तुझ्या प्रसन्नतेसाठी हा बली आम्ही देतोय, तो बली तू ग्रहण कर आणि आम्हाला शुभ आशीर्वाद दे, आमची वरची गडांतर विघ्न अरिष्ट दूर होऊ देत असं बोलून तुम्ही लिंबू कट करा. लिंबू कट केल्याच्या नंतर लिंबाच्या दोन्ही फोडी अशा फाकड्या वाटेल, पूर्ण अखंड तुकडे वाटेल, वेगवेगळे विभक्त झालं पाहिजे ते लिंबू. दोन्ही बाजूला कुंकू लावा, त्याच्यावरती एक एक फुलवाली लवंग ठेवा, कापूर ठेवा, पिटून द्या आणि नंतर पाणी घ्या आणि पाणी असं कडेने फिरवायचं, बोलायचं भगवती दुर्गा प्रीत्यर्थे बली समर्पयामी निवेदयामी असं बोलून तुम्ही पाणी कडेने फिरवा. संपला विषय. बली पूर्ण झाला. त्यानंतर आसन आहे तुमच्या, तुम्ही आसन कुठलं घ्यायचं, घोंगडीचं मी सांगतो घोंगडीच्या आसनावरच बसून करा. लोकरीचं आसन पाहिजे तुमच्यापाशी, नाही तर दर्भासन पाहिजे, लक्षात घ्या. कुशासन बोलतात त्याला, कुशासन पाहिजे किंवा लोकरीचं आसन पाहिजे. आसन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यानंतर तुम्ही आसनावरून उठायच्या पूर्वी ओम शक्राय वशट असं बोलून आसनाच्या खाली पाणी सोडा आणि 2 थेंब कपाळाला लावा. ओम शक्राय वशट बोलून लावू शकता, इंद्र चौराय नमः म्हणून लावू शकता, शम शक्राय नमः म्हणून लावू शकता, विष्णवे नमः म्हणून सुद्धा लावू शकता. तर
या गोष्टी करा आणि कपाळाला तुम्ही 3 वेळा पाणी लावा, खाली जमिनीवरती सोडून. एकदा कमीत कमी लावलं तरी पुरेसं आहे, परंतु इंद्राचं स्मरण अवश्य करा आणि बोला की आम्ही ह्या भगवती दुर्गेच्या जे काही जप पाठ केलेत, देवीचं ध्यान हृदयामध्ये करा. आणि तुम्ही जो जप केलाय, एक भावना करा की तुम्ही देवीच्या डाव्या हातामध्ये हा जप देताय आणि देवीच्या पायाला स्पर्श करून प्रार्थना करताय की जगदंबा दुर्गा आमचे दुःख दारिद्र्य दूर कर आणि आम्हाला संपत्ती प्राप्त होऊ दे, आणि भगवती दुर्गा तुम्हाला आशीर्वाद देते, हसत मुखाने आशीर्वाद देते. असं ध्यान तुम्ही करा. मी आशा करतो तुम्ही ही आजची साधना करतील आणि ज्यांना विशेषतः आर्थिक समस्यांचं ज्यांना आहे समस्या, त्यांनी तर हे विशेष करून करा. आणि साधनेमध्ये मित्रांनो ताकद असते. साधना ही तुमच्या भाग्याच्या रेषा मिटवू शकते. दुर्भाग्याच्या रेषा सुद्धा तुमच्या पुसून टाकण्याचं सामर्थ्य साधनेमध्ये असतं मित्रांनो. बघा, लॉटरी मटका ह्याच्यामध्ये सामर्थ्य नसतं की तुमचं भाग्य बदलत. तुमचं भाग्य बदलायची ताकद तुमच्या तपश्चर्येत, तुमच्या नीतिमत्तेमध्ये, तुमच्या विचारांमध्ये असत असते, लक्षात घ्या. तर मी आशा आहे मला की तुम्ही ही साधना करताल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला ह्याचा लाभ मिळेल, देवीची कृपा प्राप्त होईल, भैरवनाथाची कृपा प्राप्त होईल. आणि एक महत्वाचं की ज्या वेळेला तुम्ही हे सगळं करणार आहे देवीचं, त्यावेळेला बटुक भैरवांचं कमीत कमी नामस्मरण तरी त्यावेळेला थोडंसं तरी करा तुम्ही. आणि त्यांच्यासाठी सुद्धा थोडासा नैवेद्य बाजूला काढून ठेवा त्या ठिकाणी. कारण विना बटुक भैरव भगवती दुर्गेची, कालीची, कुठल्याही शक्तीची साधना स्पीडने सिद्ध होत नसते. स्पीडने जर सिद्ध करायचं असेल तर बटुकांचं पूजन देवीसोबत केलं तर स्पीडनी गोष्टी सिद्ध होतात, रिझल्ट तुम्हाला लवकर यायला चालू होतं. तर मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, ती घंटीचं बटन आहे ती दाबा तिथं, आणि तिथं दाबल्यानंतर ऑल ही एक दाबा तिथं, म्हणजे मी व्हिडिओ बनवले तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि मित्रांनो, साधनेने माणसाचं नशीब बदलतं का, या संबंधी तुमचे विचार काय आहेत ते कमेंटमध्ये मला कळवा. आणि जर माझ्याशी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर 8668 277078 हा आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.